सातगाव पाणी योजनेचा खेळखंडोबा सुरूच आहे। 2 गावांच्या वादात 15 लाख लिटर पिण्याचे शुद्ध पाणी गटारीत सोडण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। मिरज तालुक्यातील बुधगाव येथे असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे हॉल कोणी सुरू करायचे या वादात रात्री 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत लाखो लिटर पाणी गटारीत सोडण्याचा प्रकार माजी सरपंच गणेश पाटील यांनी उघडकीस आणला। ओंकार कॉलनी येथे असणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून बुधगाव आणि कौलापूर या दोन्ही गावास पाणी पुरवठा होतो। ही टाकी रात्री 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ओव्हरफुल होऊन हे पाणी वाहून जात असल्याने याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कळवले, मात्र पदाधिकारी, सरपंच किंवा शिखर समितीचे अध्यक्ष यांनी याकडे दुर्लक्ष केले। गेल्या महिनाभर गावास पाणी नसल्याने नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत होते। आता पाणी सुरू झाल्यावर त्याचे नियोजन नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असताना कर्मचारी आणि पदाधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत वाद घालत होते। उचलला का फोन? उचलले नाही, मग काय करायचं? हे असलं करू नका ना। जमत नसलं तर सोडून द्या की तुम्ही। हे नंबर तिकडे जरा जमत नसलं तर सोडून द्या की कशाला उद्योग करताय? नंबर सांग ते नाही एक मिनिट, ते नंतर छाननी होईल ती बाबा। असं तिथे जाऊन विचारत नंतर छाननी होईल की कोणाचा रिपोर्ट आहे काय काय सांगायचं। बांगड्यावरून 12 वाजेपर्यंत 2 झोप घालायला जाऊन विचारायचं। नंतर पाणी भरले का बघते, पाणीच पडणार भरते ओ जाऊ दे। ती दीपकराव ती वॉल खोला, एक तर पाणी द्या नाही तर तुम्ही तर घ्या पाणी। बेजबाबदार कर्मचाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले। ज्या नवभारत विकास आघाडीने ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत येण्यापूर्वी ठराव केला होता, जेवढे दिवस पाणी तेवढेच बिल, त्याप्रमाणे ग्रामस्थांनी जेवढे दिवस पाणी मिळाले त्याचेच बिल भरावे असे आवाहन माजी सरपंच गणेश पाटील यांनी केले आहे। गावाला पाणी नाही, लाईट अभावी पाणी योजना बंद होती, ग्रामपंचायत सत्ताधारी बिल भरलेली नव्हती। पण आता पाणी चालू झाल्यानंतर रात्री 2 वाजल्यापासून ही टाकी वरपुलून चालली आहे। एकही सत्ताधारी किंवा फोन उचलायला तयार नाही, सरपंच उपसरपंचाचं लक्ष नाही, कामगाराचं फोन लागत नाहीत। आता ही पाणी ओंकार कॉलनीत जवळजवळ 2.5 ते 3 फूट पाणी आहे। हे पाण्याचं नियोजन यांना नसेल तर महाराष्ट्र शासनाने ही पाणी वाचवा म्हणते या, पण ही ग्रामपंचायत सगळी पाणी असं वाया घालवा लागली आहे। ही बॉडी यांच्यावर कारवाई करावी, सक्तन बॉडी ग्रामपंचायतची बरखास्त करावी। ही पाणी जर एखाद्या 2 भागाला दिलं असतं रात्री 2 पासून तर निम्म गाव पाणी प्यायला असतं। ज्यांचे 1 महिना पाणी नसून सुद्धा लोक पाण्यासाठी आतुरलेले आहेत आणि ही बॉडी निवांत सुस्त मस्त झोपलेली असते। त्यांना कुठलंही पाण्याचं किंवा विकास कामाचं सैरसूतक नाही। हा समोरचा हा जिवंत नमुना आहे। आता एकही फोन उचलत नाही। ग्रामसेवकने फोन उचलला, ते म्हणले मी त्यांना कळवतो, पण ते सुद्धा म्हणतात माझा फोन कोणाचाही लागत नाही। काय करणार शासन? ही पाणी वाया जातं, यांच्यावर कारवाई करणार का? पाणी बिल तटले म्हणतात की असं 2-2, 3-3 महिने पाणी गावाला देणार नाही, लोक कशी बिल भरणार? ही पाणी वाया जाते, पण पाणी ग्रामपंचायत देऊ शकत नाही। कुठल्याही ग्रामपंचायतच्या नागरिकांनी पाण्याचं बिल जेवढं पाणी आले तेवढं भरावं, पाणी वाया जाते एकही रुपया बिल भरू नये। त्यांना सुद्धा कळू दे की पाणी देणार 4 दिवस आणि बिल मागणार वर्षाचं, की यांचं उद्योग बरोबर नाही।